नमस्कार. इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण 4 भौमितिक रचना या प्रकरणाचा अभ्यास आपण करत आहोत. त्यामध्ये आपण समरूप त्रिकोणांची रचना कशी करायची ते आपण पाहत आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण समरूप त्रिकोण रचनेचं एक उदाहरण आपण सोडवलेलं आहे. त्यामध्ये आपण पाहिलं होतं दोन त्रिकोण आहेत, मात्र त्या दोन्ही त्रिकोणांना एकही शिरोबिंदू सामायिक नाही. तर तशा प्रकारचा त्रिकोण कसा काढायचे, ते समरूप त्रिकोण कसे काढायचे हे आपण पाहिलेलं आहे. आज आपण आणखी एक उदाहरण आपण तशा प्रकारचं सोडवू, म्हणजे तुम्हाला चांगलं समजेल. तर या ठिकाणी सराव संच 4.1 मधलं पहिलं उदाहरण काल आपण घेतलं. आज आपण सराव संच 4.1 मधलं उदाहरण क्रमांक 3 घेऊ. आपण प्रश्न तिसरा. समरूप त्रिकोणांची रचना करतोय आपण, पण त्रिकोणांचा एकही शिरोबिंदू सामायिक नसताना करतो. उदाहरण तिसरे. दोन त्रिकोण दिले, त्रिकोण RST आणि त्रिकोण XYZ. हे कसे आहेत म्हणून सांगितले आपल्याला, समरूप आहेत. त्रिकोण RST ची काय काय दिले बघा माहिती आपल्याला. त्रिकोण RST मध्ये RS दिली 4.5 कोण RST दिलाय 40 अंश आणि ST दिली 5.7 म्हणजे त्या त्रिकोणाच्या दोन बाजू दिलेत आणि त्या बाजूंनी समाविष्ट केलेला कोन दिलेला आहे त्रिकोण RST चा. दुसऱ्या त्रिकोणाचं काय दिले का आपल्याला, काहीच दिलेलं नाही, मात्र एक केलेलं आहे त्यांनी. पहिल्या त्रिकोणाची RS आणि दुसऱ्या त्रिकोणाची XY या दोन बाजूंचा संगत बाजूंचा रेशिओ म्हणजे गुणोत्तर आपल्याला दिलेला आहे 3:5 हे गुणोत्तर दिलेलं आहे. तर आम्हाला या ठिकाणी हे दोन त्रिकोण काढायचे आहेत. हे दोन त्रिकोण आपल्याला काढायचे. कसे काढणार मग, तर आपण पाहिले कालच्या उदाहरणामध्ये. पहिल्यांदा हे दोन त्रिकोण समरूप आहेत, बरोबर आहे का. म्हणजे समरूप त्रिकोणामधले पहिल्या त्रिकोणाच्या सर्व 3 घटक आपल्याला दिलेले आहेत. त्याचा आधार घेऊन आणि हे समरूप आहेत याचा आधार घेऊन दुसऱ्याही त्रिकोणाचे त्या 3 घटकांची संगत असणारे 3 घटक मिळवायचे. तर बघा मग काय करता येईल. या ठिकाणी विश्लेषण पहिल्या त्रिकोणाबद्दल लिहू. त्रिकोण RST साठी हे दिले आपल्याला. RS बरोबर 4.5 कोण RST बरोबर किती दिले, 40 अंश दिलेला आहे. ST किती दिलाय, 5.7 लिहिले मी इथं. त्रिकोण RST साठी RS बरोबर एवढा आहे, कोण RST एवढा आहे आणि ST बरोबर एवढा आहे 5.7 हे दिलेलं आहे आपल्याला. याच्या आधारे त्रिकोण RST आपण काढू शकतो. काढू आपण नंतर हे सगळं. दुसऱ्या त्रिकोणाच्या सगळ्या बाजू मिळाल्यावर दोन्ही त्रिकोण आपण एकदम काढू. आता दुसऱ्या त्रिकोणासाठी आम्हाला फक्त हे दोन त्रिकोण समरूप दाखविले सांगितले, त्याचा आधार घेऊ. त्रिकोण RST समरूप त्रिकोण XYZ कशावरून, पक्ष दिलेलं आहे आपल्याला. मग हे दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू कशा असतात, प्रमाणात असतात. मग कोणत्या घेऊ, RS छेद XY आहे का बरोबर ST छेद Y. RT आणि XZ लिहू शकता, पण काय गरज नाही ना, कारण आम्हाला इथं RS आणि ST दोनच बाजूंची माहिती आहे, तिसऱ्या बाजूची लांबी दिलीच नाही, त्यामुळे आपण घेत नाही. आलं लक्षात. कारण काय ह्याला, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. बर, आता याच्यामध्ये ज्या ज्या किमती आपल्याला माहिती आहेत त्या आपण ठेवू. RS माहिती आहे आपल्याला,
किती आहे 4.5 एक्स वाय माहिती आहे का माहित नाही पुढं एस टी माहिती आहे का माहिती आहे 5.7 छेद वाय झेड माहिती आहे का माहित नाही पण आम्हाला एक माहिती आहे अजून आर एस छेद एक्स वाय बरोबर 3/5 आहे ती इथे ठेवू शकतो आर एस छेद एक्स वाय बरोबर 3/5 बघा दोन प्रकारे करू शकतो एक तर याची किंमत डायरेक्ट ठेवा 3/5 बरोबर एस टी छेद वाय झेड त्यातला एस टी माहिती आहे तुम्हाला ती ठेवा वाय झेडची किंमत किंवा ह्याच्या बरोबर 3/5 ठेवा एकदा हा आणि हा तिसरा रेशो विचारात घ्या पुन्हा दुसरा आणि तिसरा विचारात घेऊन केलं तरी चालेल या ठिकाणी मी काय करतो हा तिसरा रेशो त्याच्या समोर ठेवतो किमती ठेवल्या आपण आर एस ची ठेवली 4.5 छेद एक्स वाय एस टी ठेवली 5.7 छेद वाय झेड बरोबर काय ठेवलं या आर एस छेद एक्स वाय ची किंमत डायरेक्ट ठेवली समोर 3/5 आता काय करा पहिला रेशिओ म्हणजे गुणोत्तर आणि तिसरं गुणोत्तर विचारात 4/5 छेद एक्स वाय बरोबर 3/5 तिरकस गुणाकार करा 3xy बरोबर काय रे 4.5 गुणिले 5 म्हणून xy बरोबर 4.5 गुणिले 5 छेद 3 3 भाग आहे याला 4.5 ला 3 भाग जातो 3 1 3 3 5 15 म्हणजे 1.5 गुणिले 5 केले म्हणजे 7.5 एक्स वाय बरोबर 7.5 बघा काय मिळाली ती एक्स वाय झेड ची एक्स वाय बाजू मिळाली अजून कोणती काढायची आम्हाला वाय झेड काढायची आहे कारण ह्या याच्याशी संगत कोणती आहे एस टी शी संगत वाय झेड आहे मग वाय झेड काढायची त्यासाठी काय करू हा आहे ना याच्यामधला दुसरा आणि तिसरा हे गुणोत्तरे आपण विचारा काय करू 5/7 छेद वाय झेड बरोबर 3/5 करा तिरकस गुणाकार 3 वाय झेड बरोबर 5.7 गुणिले 5 म्हणून वाय झेड बरोबर 5.7 गुणिले 5 हा गुणिले 3 आहे उजवीकडे येऊन काय होतो भागिले 3 भाग आहे 5.7 ला 3 भाग जातो 19 त्रिक 57 3 1 3 3 1 3 2 उरले त्याच्या घेतलं 7 3 9 27 म्हणजे 1.9 गुणिले 5 म्हणजे 9.5 सेमी हे वाय झेड ची किंमत म्हणजे त्रिकोण एक्स वाय झेड काढण्यासाठी मला एक्स वाय माहिती आहे वाय झेड माहित झाला तिसरा एक घटक पाहिजे पण तिसरा घटक कोणता तर आम्हाला माहिती आहे हे दोन त्रिकोण समरूप आहेत त्यातला आर एस टी हा कोण दिलाय आपला 40 अंश म्हणजे आर एस टी शी संगत असणारा एक्स वाय झेड हा कोण सुद्धा 40 असेल कारण काय रे समरूप त्रिकोणांचे संगत कोण एकरूप असतात त्याचा आधार घेऊ काय लिहिणार कोण आर एस टी बरोबर कोण एक्स वाय झेड बरोबर 40 अंश कारण काय समरूप त्रिकोणाचे संगत कोण बरोबर मग आता त्रिकोण एक्स वाय झेड साठी काय मिळालंय मला त्रिकोण एक्स वाय झेड साठी एक्स वाय बरोबर किती आहे 7.5 वाय झेड बरोबर 9.5 आणि तिसरं काय मिळालंय कोण मिळाला कोण एक्स वाय झेड बरोबर 40 अंश मिळाला बरोबर आहे बर मग त्रिकोण एक्स वाय झेड काढण्यासाठी दोन बाजू मिळालेत आम्हाला आणि त्या दोन बाजूंनी समाविष्ट केलेला कोणाचं माप मिळाले आपल्याला यावरून आपण त्रिकोण एक्स वाय झेड काढू शकतो म्हणून त्रिकोण एक्स वाय झेड आपण काढू शकतो म्हणजे त्रिकोण आर एस टी काढण्यासाठीची माहिती आम्हाला इथे सगळी उपलब्ध आहे एक्स वाय झेड काढण्यासाठी आवश्यक माहिती आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे
या दोन्ही माहितीच्या आधारे त्रिकोण आर एस टी आणि त्रिकोण एक्स वाय झेड हे दोन्ही त्रिकोण आपण काढू शकतो. तर आता हे दोन त्रिकोण कंपासचा वापर करून कंपासच्या मदतीने आपल्याला काढता येतात, हे आपण काढू. तर बघा मग कसा काढता येईल तो. तर आपण तिसरा प्रश्न पाहत आहोत. आपण पाहिलं होतं की या ठिकाणी काय केले, हे त्रिकोण आर एस टी समरूप त्रिकोण एक्स वाय झेड हा आपण काढतो. आर एस टीचे माप आपल्याला दिलेत, मी हायलाइट करतो. बघा ही माप दिलेली आहेत आपल्याला, है ना. या मापांच्या आधारे पहिल्यांदा त्रिकोण आर एस टी काढायचा आणि आपल्याला दुसरी माप आपण काढलेत आता त्रिकोण एक्स वाय झेडची. कोणती काढलेत? त्रिकोण एक्स वाय झेड साठी ही माप काढलेत आपण. काढलेत ना आता ही माप आपण काढलेली आहे. या दोन्ही मापांच्या आधारे पहिल्यांदा त्रिकोण आर एस टी आपण काढू. आर एस टी मध्ये काय रे, आर एस बरोबर 4.5 सेमी. आर एस टी हा कोन दिलाय 40 अंशाचा आणि एस टी दिलाय आपल्याला 5.7 सेमी. म्हणजे आर एस आणि एस टी ह्या दोन बाजू दिलेल्या आहेत आणि त्या बाजूंनी समाविष्ट केलेला कोन दिलेला आहे. तर पहिल्यांदा काय करू आपण, एस टी काढू 5.7 सेंटीमीटर. काय करायचं, या ठिकाणी पट्टी घ्यायची आणि पट्टीच्या साह्याने कोन आर पहिल्यांदा बाजू आर एस काढायची. आपल्याला किती काढायची बाजू आर एस, 4.5 सेमी काढायचे. बघा इथं 4.5 सेमी इथं ठेवलं आणि 4.5 म्हणजे इथं आलं. बरोबर आहे का. हे जोडतो मी, बघा हे जोडलं. काय नाव आहे याचं, आर एस आहे. आर एस किती आहे, आर एस काढलाय आपण. किती आहे तो, 4.5 सेमी. बरोबर आहे. मागच्या उदाहरणात मी सांगितलं होतं तुम्हाला, शक्यतो पाया हा काय करायचा, मोठा घ्यायचा. पण या ठिकाणी आपण मोठा नाही घेता, छोटा घेतलाय तरी चालतंय. मुद्दाम मी घेतलाय म्हणजे मोठाच घेतला पाहिजे, काय बंधन नाही. मोठा घेतला तर चांगलंच आहे. पण बरं, आर एस काढला. आता काय करायचंय रे, आर एस झाला. आता काय काढायचं, आपला एस टी काढायचा. कोणता काढायचा आहे, एस टी काढायचा. एस टी म्हणजे इथून इकडं कुठेतरी असेल. परंतु एस टी काढण्यासाठी आम्हाला एक कोन दिलेला आहे इथं. कोणता दिलाय, आर एस टी. किती अंशाचा आहे तो, 40 अंशाचा. तर कोन मापकाच्या साह्याने पहिल्यांदा कोन एस घ्या आधी. कोन आर एस टी तो काढा आधी. किती आहे तो, 40 अंश. बघा इकडं 0, 10, 20, 30, 40 काढला. हा 40 अंशाचा कोन काढायचा. म्हणजेच ही एक लांब किरण काढून घे एक. मग आपण बघू त्याचा पुढं कुठं जोडायचं ते. हा एस कोन घेतलाय 40 अंशाचा. बरोबर आहे. याच्यावर कुठेतरी तुमचा टी बिंदू आहे. पण एस टी अंतर किती आहे आपलं, 5.7 सेमी. तर या ठिकाणी कंपास घ्यायचा. कंपासच्या दोन टोकामध्ये अंतर घ्यायचं 5.7 सेंटीमीटर. 5.7. बघा कंपासचं पोलारी टोक मी 0 ठेवतो आणि दुसरं टोक कुठं ठेवायचंय, 5.7 वर ठेवायचंय. 5.7. बघा बरं आहे का, आहे का. हा 0 आहे आणि दुसरं टोक आहे का, 5.5च्या पुढे 7 घर आहेत. बघा आहेत ना, ठीक आहे. मग या ठिकाणी यश बिंदूवर ठेवायचं आणि अशा प्रकारचा कंस काढून घ्यायचा. हा कंस काढला. हा कंस काढल्यानंतर त्याला नाव देतो मी टी. नाव दिलं मी. काय नाव दिलं, टी. हा आर आणि टी जोडायचा. आर आणि टी जोडायचा. जोडला. आर आणि टी जोडला. समजलं. म्हणजे आम्हाला काय माहिती होतं, आर एस माहिती होतं 4.5. कोण एस घेतला 40 अंशाचा आणि आपण काय घेतलं, एस टी घेतली 5.7. इथे लिहितो मी 5.7 सेमी. समजले तुम्ही. असं नाही बरं का, हे सुद्धा घेऊ शकता तुम्ही.
पाया म्हणून या 4.5च्या ठिकाणी 5.7 घेतलं असतं तरी चाललं असतं. कोण यश कुठं आला असता, इथं यश टी लिहिलं असतं तर इथं यश कोण आला असता. म्हणजे हीच आकृती अशी पण अशी फिरली असती. ती समजतंय? ठीक आहे. आता दुसरा त्रिकोण कुठला काढायचा आहे आम्हाला? त्रिकोण XYZ काढायचा आहे. कारण RST समरूप त्रिकोण XYZ आहे म्हणून XYZ काढायचा. XYZ मध्ये RST मध्ये पाया काय घेतला होता आपण? RS. म्हणजे पहिली 2 अक्षर RS. RS ला संगत बाजू कोणती आहे रे इथं? XY आहे म्हणून आपण पाया काय घेऊ? 7.5 सेमी घेऊ आपण. इथं पाया घ्यायचा 5.7 सेमी. या ठिकाणी शून्यावर घेतला आणि दुसरं किती आहे? 7.5. 7च्या पुढे 5 घरं लहान लहान हे जोडायचं. जोडतो. जोडलं. काय नाव आहे त्याचं? XY. काय आहे? XY. मी इथं X लिहितो, इथं Y लिहितो आणि याचं अंतर आहे, लांबी आहे 7.5 सेमी. आता कोण यश घेतला होता आपण इकडे 40. यश कोणाशी संगत कोण कोणता आहे आपण काढलाय आता इथं. Y कोण आहे? XYZ. किती आहे? 40 अंशाचा. म्हणून कोण मापकाच्या साह्याने 40 अंशाचा कोण घ्यायचा. हा कोण मापक 40 अंशाचा कोण. 0, 10, 20, 30, 40 आहे का इथं? 40 दिसलं? 40. ठीक आहे. हा जोडतो मी. आम्ही जोडतो. काय होते बघा. हा किती अंशाचा कोण आहे? 40 अंशाचा कोण आहे. 40 अंश. इथं बाण दाखवायचं बरं का. बाण दाखवायचं. ठीक आहे. आता काय घ्यायचं आहे रे आपला? XY झाला. YZ आम्हाला माहिती आहे आता. किती आहे? 9.5 सेमी. काय करायचं? कंपास घ्यायचा. कंपासच्या 2 टोकामध्ये 9.5 सेमी अंतर घ्यायचं. बघा 0 आणि 9.5 घ्यायचं. 0 हा 9 झाला. 9.5 घ्यायचे आपल्याला. बघा 9. 9च्या पुढे किती? 5 घरं पाहिजे. अजून थोडं पाहिजे. 9. 9च्या पुढे 5 घरं आहे का? दिसलं का आता? 9च्या पुढे 5 घरं आहेत का? ठीक आहे. असं उचलतो आणि ह्या Y बिंदूवर ठेवतो. Y बिंदूवर ठेवून याला छेदणारा कंस काढायचा. बघा ही कमी पडली. कमी पडली ना? हे असं होतं. म्हणून आपण काय करायचं? मुद्दाम सुरुवातीलाच काढताना ही लांब लचक काढायची. लांब लचक काढायची बरं का. हे अशी काढायची लांब लचक. अशा प्रकारे आली पाहिजे. मग या ठिकाणी आपण काय करायचं? आता हा बिंदू जोडायचा आहे. कोणता? हा बिंदू. कोणता बिंदू आहे तो? XY. राहिलेला कोणता आहे? Z. तो जोडायचा आहे. हा जोडतो. जोडला. YZ किती आहे रे आपली? 9.5. लिहायच्यावर 9.5 सेमी. समजलंय? हा झाला त्रिकोण RST. हा झाला XYZ. RS ला संगत बाजू XY, ST ला संगत बाजू YZ, कोण S ला संगत कोण Y. आलेत का? हा 40, हा 40, हा 4.5ची संगत बाजू इथं 7.5 आली आणि याची संगत बाजू ही 9.5 आली. अशा प्रकारे हे 2 त्रिकोण आपण इथं काढलेत. हे 2 त्रिकोण हे समरूप त्रिकोण आहेत. समरूप म्हणजे ते दिसायला त्यांचा आकार सारखा आहे पण माप सारखी नाहीत. ते प्रमाणात त्यांच्या बाजू आहेत आणि कोण मात्र एकरूप येतील असे हे 2 त्रिकोण काढलेले आहेत. तर आपण हा अभ्यास सराव संच 4.1 मधला प्रश्न क्रमांक 1 आपण काल पाहिला होता आणि आज आपण प्रश्न क्रमांक 3 पाहिलेला आहे. दोन्ही उदाहरणांमध्ये सामायिक शिरोबिंदू नसताना, यात एक पण सामायिक शिरोबिंदू नाही, अशा आकृत्या आपण काढलेल्या आहेत. पुढील व्हिडिओमध्ये आपण समरूप त्रिकोणच काढणार आहेत पण त्यांच्यामध्ये एक बिंदू हा सामायिक असेल अशा आकृत्या आपल्याला काढायचे. त्यासाठी सराव संच 4.1 मधीलच
राहिलेला प्रश्न क्रमांक 2 आणि 4 हे आपण पुढील व्हिडिओमध्ये सोडू. तोपर्यंत ह्या आकृत्यांचा सराव करा.